जीवे मारलं जाऊ शकतं असं त्यांनी भीती व्यक्त केली आहे जरांगेंनी. मी ऐकलं नाही, परंतु असं बिलकुल त्यांनी गैरसमज करण्याची गरज नाही. मी मगाशी उल्लेख केलेला आहे की माननीय मनोज पाटील जरांगे हे मराठा आंदोलनकर्त्याचे एक नेतृत्व आहे. मराठा समाजाचे प्रश्न सरकारसमोर मांडून ते सोडवायसाठी त्यांचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या लढ्याला जे यश मिळालेलं आहे, जे 10% स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला मिळाले, ते ह्या सगळ्या आंदोलनकर्त्यांची सांघिक प्रयत्नाचा भाग आहे. त्यामुळे कुणाला तरी जेलमध्ये टाकायचं, कुणाच्या तरी जीवावर उठायचं अशी भूमिका राज्य सरकार कधीही घेणार नाही. या बाबतीत माननीय मनोजदादांचा गैरसमज झालेला दिसतोय. जी काय अटक वॉरंट निघालंय ही बातमी चाललेली आहे, त्याच्या बाबतीत तिथल्या स्थानिक प्रशासनाकडनं मी माहिती घेईन, परंतु न्यायालयीन प्रक्रियेचा तो भाग आहे, त्याच्याशी थेट सरकारचा कुठलाही संबंध नाही. अटक वॉरंटचा हा डाव फडणवीसांनी रचलेला आहे असं पण त्यांचा आरोप आहे. म्हणूनच मी त्यांना सांगतोय की असा गैरसमज करण्यापेक्षा त्यांच्या जर काही शंका असतील या बाबतीत तर जरूर आमची त्यांच्याशी बोलण्याची तयारी आहे. पण असा कुठलाही डाव कुठल्याही सामाजिक नेत्याबद्दल करण्याची राज्य सरकारला आवश्यकता नाही. ओबीसीच्या मुद्द्यावर तुम्ही म्हणलात की धक्का कुठेही लागू दिला जाणार नाही, पण वारंवार मागणी करताना त्याच बाबतीत जरांगे वारंवार बोलतायत की ओबीसीतनं आम्हाला का नाही द्यायचं, आणि दुसरं ही मागणी करत असताना त्यांची वारंवार माध्यमांसमोर येणारी भाषा, या सगळ्या संदर्भात नेमकं काय भूमिका आहे? नाही, हे बघा, मी परत सांगेन, त्यांची मागणी त्यांनी केली, त्यांच्या म्हणजे त्यांनी मराठा समाजाची आंदोलनकर्त्यांचे नेते म्हणून किंवा प्रमुख म्हणून केली. राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलवलं, एकमतानं ठराव झाला, सर्व पक्षीयांनी त्या ठरावाला विधानसभेत पाठिंबा दिला, कायदा पारित केला की 10% मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण आपण दिलं. कायदा होऊन 8-9 महिने झाले, तो टिकला. त्याप्रमाणे ज्या नोकऱ्या तिथून नंतर सरकारच्या जाहिराती निघाल्या त्याच्यामध्ये आपण सुधारणा केली आणि स्वतंत्र मराठा आरक्षणाच्या जागा त्या ठिकाणी राखीव ठेवल्या. त्यामुळं कुठंही ओबीसीला धक्का लावायचा आणि मराठा समाजाला द्यायचं ही भूमिका सरकारची बिलकुल नाही. त्यामुळे तो गैरसमज ओबीसी समाजाला सुद्धा काढून टाकावा. राहिला प्रश्न भाषा वापरली काय, तर मी एक सरकारचा जबाबदार मंत्री म्हणून सांगेन दोन्हीही समाजातल्या आंदोलनकर्त्याला की एकमेकाबद्दल बोलताना संसदीय शब्दांचा वापर आपण केला पाहिजे. आपण लोकशाहीमध्ये वावरतो. आपल्या हे बघा, एखादा हाताने केलेला वार तो एखाद्या वेळी आपण जखम झाली तर तो भरून काढू शकतो, पण शब्दाचा झालेला वार हा कधी भरून निघत नाही, तो मनामध्ये प्रत्येकाच्या राहत असतो. त्यामुळं कोणाच्याही, म्हणजे माझ्या बोलण्यानं असेल, इतर कोणाच्या बोलण्यानं असेल, कोणाच्या मनामध्ये खोलवर जखमा होणार असतील आपल्या बोलण्यानं, तर असं बोलणं कुणीही, म्हणजे ओबीसी समाजातले असतील, मराठा समाजातले असतील किंवा इतर आमच्यासारखं कोणी असेल, सगळ्यांनी अशा पद्धतीनं आपल्या बोलण्यानं कोणाची मनं दुखावणार असतील, कोणाचा अवमान होणार असेल, कोणाचा अपमान होणार असेल, कोणाची अवहेलना होणार असेल, तर असे शब्द वापरू नयेत, हे टाळावेत. संसदीय शब्दांचा वापर करावा असं माझं मत आहे.